भक्तिमय वातावरणात पिंपळनेरमध्ये नरेंद्राचार्यजी महाराज पादुका सोहळा संपन्न। पिंपळनेर येथील सामोळे रस्त्यावरील भव्य प्रांगणात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। सकाळी खंडोजी महाराज मैदानापासून निघालेल्या भव्य रथयात्रेने संपूर्ण शहरात भक्तीचे वातावरण निर्माण केले। मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख चौकातून ही मिरवणूक काढण्यात आली, जिथे भाविकांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। या सोहळ्यात केवळ अध्यात्मच नाही तर सामाजिक कार्याचा संगमही पाहायला मिळाला। उपस्थित मान्यवर आमदार मंजुळाताई गावित व इतर मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। तसेच रक्तदान शिबिर आणि नामदान कक्षाच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देण्यात आला। सत्संग, प्रवचन आणि पावन पादुका दर्शनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दर्शन समितीच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी झाला। या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे राबविण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम। भाविकांच्या सोयीसाठी भव्य मंडप, स्वतंत्र भोजन व्यवस्था आणि आरोग्य जनजागृतीसाठी उभारलेला रक्तदान कक्ष लक्षवेधी ठरला। भक्तीसोबतच शक्ती आणि सेवेचा त्रिवेणी संगम या निमित्ताने पिंपळनेरमध्ये पाहायला मिळाला, ज्यामुळे उपस्थित हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेरचा संपादक अनिल बोराडे। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना कोटी कोटी वंदन। त्यानंतर पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। आज दिनांक 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी पिंपळनेर येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात आज सकाळी 9 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक, शोभायात्रा, रॅली काढण्यात आली। या रॅलीत विविध कलापथक होती, त्यात आपल्या हिंदू संस्कृतीचं त्यामध्ये प्रदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर त्यानंतर ही जी रॅली होती, ही रॅली कुस्ती मैदान पासून ते कुस्ती मैदान, त्यानंतर बाजारपेठ मार्गे बस स्टँड आणि सटाणा रोड, त्यानंतर सामोडे चौफुली आणि ग्राउंडला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात उपासक दीक्षा ही जवळपास 700 लोकांच्या वर उपासक दीक्षा घेण्यात आली आणि या लोकांनी आजपासून आपल्या या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या या संस्कृतीमध्ये त्यांनी आपल्या स्वतःला जोडून घेतलं। त्याचबरोबर गुरुपूजन यासाठी आपल्या संप्रदायातील जवळपास 200 पेक्षा अधिक जोडीने आपले गुरुपूजन करण्यात आलं। त्यानंतर सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या सामाजिक उपक्रम कार्यक्रमाला आपल्या साक्रीचे माननीय आमदार सौ मंजुळाताई गावित या उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते शिलाई मशीन वाटप करण्यात आले आणि या कार्यक्रमाला जवळपास 7000 ते 8000 भक्त उपस्थित होते आणि अशा रीतीनं अत्यंत भक्तिभावानं हा कार्यक्रम पार पाडला। या कार्यक्रमात नंतर सर्वांनी या सर्व मोठ्या बहुसंख्येनं सर्व या पादुकांचं दर्शन घेतलं आणि पुष्पवृष्टी होऊन हा कार्यक्रम संपन्न झाला। जय सियाराम।